नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्टर चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचा जो मॅथ्स 1चा पेपर असणार आहे म्हणजेच बीजगणित जो तुमचा अल्जेब्राचा पेपर आहे पहा 40 मार्क्सचा तो पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे तो तुमचा एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे पहा आणि ज्यामध्ये पहिला जो असणार आहे क्वेश्चन नंबर 1 एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. इथे मी तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी ही जो असणार आहे ते दिलेला आहे पहा प्रश्न आणि एकूण तुम्हाला परीक्षेमध्ये 4 विचारणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये फक्त तुम्हाला ऑप्शन आणि त्याचं उत्तरच लिहायचं आहे. अजिबात यामध्ये पूर्ण प्रश्न लिहित बसायचे नाही. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे तो तुमचा 1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेले प्रश्न हे सोडवायचे आहेत 1-1 मार्क्ससाठी. यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता अगदी 1-1 मार्क्सचे प्रश्न असल्यामुळे तुम्हाला यामध्ये लेंदी उत्तर सोडवण्याची अपेक्षित नाही, तर स्टेप्स देखील तुम्हाला यामध्ये काय करायचे आहेत तर लिहायचे आहेत. स्टेप्स वगळून जर लिहिला तर तुमचे हातचे मार्क्स हे जाणार आहेत. त्यानंतर पाहू शकता इथे देखील मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रश्न हे दिलेले आहेत. तर इथं पाहू शकता एकूण 3च प्रश्न असतात आणि तुम्हाला 3 पैकी 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी असतो. अगदी छोटे-छोटे स्टेप्स असतात. इथं पाहू शकता प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला आणखीन 3 प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसे सोडवायचे हे देखील कळेल. तर आपण प्रश्न पहिला बघितला जो एकूण 7 मार्क्ससाठी असतो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुमचा क्वेश्चन 2 असणार आहे आणि हा तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. 3 प्रश्न आहेत पहा व्यवस्थित अगदी सोडवलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नात उपप्रश्न देखील विचारले जातात आणि तुम्हाला काय करले जातात तर 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न इथे देखील पाहू शकता 2 मार्क्ससाठी हा देखील प्रश्न तुमचा असणार आहे. व्यवस्थित अगदी स्टेप्स ह्या गाळायच्या नाहीत. जर गाळा तर तुमचे मार्क्स देखील अर्धा मार्क्स देखील कट होऊ शकतो आणि जो तुमचा मेन प्रश्न असणार आहे तो व्यवस्थित अगदी तुम्हाला सोडवायचा आहे विथ स्टेप्सचं आणि त्याचं काय करायचं आहे प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यातील गिवन आणि टू फाइंड लिहिला तरी चालतं आणि त्यानुसार तुम्हाला मार्क्स हे अलोकेट केले जातात. कशाच पायऱ्या लिहिलेल्या आहेत आणि ते मेन प्रश्नाला तुम्हाला अशी पेनाने किंवा पेन्सिलने चौकट करायची आहे. तर एकूण तुमचा प्रश्न दुसरा हा 3 एकूण प्रश्न असल्यामुळे 6 मार्क्ससाठी आपण पाहिला. पुढचा प्रश्न असणार आहे पहा क्वेश्चन जो 3 असणार आहे तो एकूण 9 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये देखील प्रत्येक प्रश्न हा 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे एकूण 4 प्रश्न देतील आणि 3 प्रश्न सोडवायचे असतात. 3-3 मार्क्ससाठी असल्यामुळे त्याच्या जरा स्टेप्स लेंदी असतात आणि तुम्हाला व्यवस्थितच अगदी ते सोडवायचे असतात. त्यातील एक जरी स्टेप्स तुम्ही गाळा तर अर्धा मार्क्स तुमचा जाऊ शकतो. मेन प्रश्नाला तुम्हाला व्यवस्थित अगदी बॉक्स करायचा आहे. दुसरा देखील 3 मार्क्सचा तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करून कसं सोडवले आहे ते देखील तुम्ही पहा आणि व्यवस्थित अगदी त्याचं प्रॅक्टिस केला तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 3-3 हे मार्क्स नक्कीच मिळतील आणि अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व करायचं आहे पहा. यामध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे स्टेप्स अजिबात वगळायच्या नाहीत आणि मेन प्रश्न बघा पाहू शकता कशाप्रकारे त्याचं उत्तर मेन लिहिलेलं आहे आणि ह्या स्टेप्स जर तुम्ही गाळ्याने डायरेक्ट मेन जो उत्तर आहे ते काढलं तर तुम्हाला मार्क्स हे भेटणार नाहीत. तर एकूण 9 मार्क्सचा आपण क्वेश्चन जो 3 होता तो पहिला. पुढचा प्रश्न असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तो देखील तुमचा एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 3 प्रश्न देतील आणि कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 4-4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर इथं द फॅक्टर्स ऑफ द गिवन पॉलिनॉमियल आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ते इथं पाहू शकता 4 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे लेंदी असतो आणि तुम्हाला एकूण 4 फॅक्टर्स हे फाइंड आउट करायचे आहेत. व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे हा देखील प्रश्न. दुसरा देखील प्रश्न असणार आहे तो देखील 4 मार्क्सचा असणार आहे. तर कोणतेही 2च सोडवायचे आहेत. पाहू शकता तुम्ही एकूण तुम्हाला किती देणार आहेत 3 देणार आहेत पहा आणि त्यातील 2च सोडवायचे आहेत. तुम्हाला जे येतील ते प्रश्न तुम्ही अटेंड करू शकता. पुढचा प्रश्न असणार आहे तो 10 मार्क्सचा असणार आहे आणि हा थोडासा तुमचा क्रिटिकल बेस्ड असल्यामुळे क्रिएटिव्हिटी यामध्ये थोडीशी काय असतं तर तुम्हाला व्यवस्थित अगदी सोडवायचा असतो. सोपाच असतो परंतु 5 मार्क्सचा हा प्रत्येक प्रश्न असतो. एकूण तुमचा प्रश्न 5वा 10 मार्क्सचा असतो आणि प्रत्येक प्रश्न 5-5 मार्क्ससाठी विचारला जातो. तर इथं पाहू शकता वेन डायग्रामवरती हा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. तर हा देखील खूप सोपा आहे. जर तुम्हाला यातील फॉर्म्युला व्यवस्थित पाठ असेल तर तुम्ही व्यवस्थित अगदी त्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून हा देखील सोडवू शकता. व्यवस्थित अगदी 5 मार्क्सचा हा देखील प्रश्न असणार आहे. पुढचा देखील 5 मार्क्सचा प्रश्न आहे पहा. 2 सोडवायचे ते व्यवस्थित अगदी सोडवून दाखवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही
वायची किंमत काढलेली आहे.